नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 10वी फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2025-26 सब्जेक्ट इंग्लिश हा पेपर एक्सप्लेन करणार आहे। वेळ असणार आहे 3 तास, गुण असणार 80, पेजेस असणार 8। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला व्हिडिओ मध्ये पुढे जाऊया। प्रश्न पहिला ए दिलेला आहे बघा, डू ॲज डिरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4। तुम्हाला कोणतेही एक याच्यामधील 4 कोणतेही ॲक्टिव्हिटी सोडवायचे आहेत। तर चला पहिला बघा प्रश्न, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। पहिला दिलेला आहे बघा शब्द SP डॅश केले, CE दिलेला आहे, सेकंड दिलेला आहे HAB, I ला इथं रिकामी जागा दिलेली आहे, नंतर दिलेला आहे T, तिसरं दिलेलं आहे F डॅश CUS असं दिलेलं आहे, चौथं दिलेलं आहे बघा V डॉट 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 SIT। बघ पहिल्याचं उत्तर येणार स्पेस, दुसऱ्याचं येणार हॅबिट, म्हणजेच रिकामी जागा पहिल्याचं A येणार, दुसऱ्याचं I, तिसऱ्याचं O, चौथ्याचं I, विजिट शब्द होणार। पुढचा प्रश्न बघा दुसरा, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। पहिलं दिलेलं आहे ट्रीज, बर्ड्स, गार्डन, रोज, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे। दुसरं दिलेलं आहे बघा लाईट, लॉयल, लक, लार्ज, सोडवायचा आहे प्रश्न। तिसरा दिलेला आहे बघा पंचुएट द फॉलोइंग। पहिला दिलेला आहे हाऊस दॅट सेड नथू, दुसरा दिलेला आहे सो देयर यू आर क्राईड मिसेस भूषण। तुम्हाला 2 दिलेले आहेत, सोडवायचे आहेत। पंचुएट म्हणजे विरामचिन्हांचा वापर करून वाक्य लिहायचं आहेत पुन्हा। बघा पुढचा प्रश्न चौथा दिलेला आहे, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर इन द वर्ड बेंचमार्क। बेंचमार्क या वर्ड पासून तुम्हाला मिनिमम 3 वर्ड्स असायला पाहिजेत, 2 वर्ड्स चालणार नाही, 3 वर्ड्स असायला पाहिजेत असे शब्द तयार करायचे आहेत। पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। विलेज, विलेजच्या रिलेटेड तुम्हाला इथं वर्ड्स लिहायचे आहेत। पहिला त्यांनी दिलेला आहे बघा स्मॉल दिलेला आहे, त्याच्या रिलेटेड तुम्ही लिहायचे आहेत। पुढचा प्रश्न बघा 6वा दिलेला आहे, कंप्लीट द वर्ड चेन ऑन ऑफ नाउन्स ॲट 4 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड। इथं तुम्हाला नाउन्स लिहायचे आहेत। पहिला दिलेला आहे बघा नेचर, नेचर पासून लास्ट वर्ड काय आहे ई पासून स्टार्ट होणारे नाउन्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि ती वर्ड चेन पूर्ण करायची आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा बी, डू ॲज डिरेक्टेड, फर्स्ट अटेम्प्ट एनी 1। ए दिलेला आहे बघा मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज इन्स्टेड ऑफ। हे फ्रेज तुम्हाला यूज करून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे, हे करा किंवा बी कोणताही एक तुम्ही करायचं आहे। ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली। ए दिलेला आहे आय सिलेक्टेड 3 पोएम्स, तुम्हाला क्लॉज ॲड करून ते वाक्य पूर्ण करायचं आहे। पुढचा प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा अटेम्प्ट एनी 1। ए दिलेला आहे ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स। वर्ड दिलेले आहेत रेग्युलर आणि अग्री, तुम्हाला प्रेफिक्स आणि सफिक्स लावून ते वर्ड पूर्ण करायचं आहे, हे करा किंवा दुसरं दिलेलं आहे बघा बी, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड, रेग्युलर आणि अग्री। वाक्य कोणतेही तयार करू शकता तुम्ही किंवा ते ॲड आणि प्रेफिक्स आणि सफिक्स हे पण करू शकता। बघा पुढचा सेक्शन चालू होत आहे दुसरा टेक्स्चुअल पॅसेज। पॅसेज दिला जाणार आहे तुम्हाला, त्याच्या आधारे हे प्रश्न सोडवायचे आहेत। ए दिलेला आहे बघा रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। A1 दिलेला आहे बघा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। पॅसेज दिलेला आहे, त्याच्या आधारे हे वाक्य पूर्ण करायचे आहेत। पहिला दिलेला आहे बघा द रायटर ऑफर्ड द बेबी लंगूर आणि वाक्य पूर्ण करायचं आहे। दुसरा दिलेला आहे द बेबी लंगूर वॉज इन स्टेट ऑफ डॉट डॉट। तिसरा दिलेला आहे द मदर लंगूर वॉज सिटिंग ऑन देअर डॉट डॉट। चौथा दिलेला आहे स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी डॉट डॉट। वाक्य पूर्ण करायचे आहेत। तर चला पुढचा प्रश्न बघूया। तुम्हाला इथं पॅसेज दिलेला आहे, तर चला पुढचा प्रश्न बघूया आपण। A2 दिलेला आहे बघा अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर देअर सिक्वेन्स। क्रमानं लावायचे आहे, ती वाक्य दिलेली आहेत ते बघा। पहिला दिलेला आहे रायटर्स फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स। सेकंड आफ्टर अ न्यू शाकी अटेम्प्ट्स द बेबी लंगूर सॅट अप। थर्ड द रायटर टर्न्ड अवे फ्रॉम द कूप। चौथं दिलेलं आहे द रायटर टूक द बेबी लंगूर टू देअर बॅकयार्ड। तुम्हाला हे क्रमाने लावायचे आहेत वाक्य दिलेली। तर चला A3 दिलेला आहे बघा मॅच द सिनॉनिम्स, समानार्थी शब्दांची जोड्या लावायची आहेत। कॉलम ए दिलेला आहे बघा ट्रॉमा, सेकंड कूप, स्टील आणि मोशनलेस। तुम्हाला बी दिलेला आहे बघा कॉलम ए मूव्ह, बी स्टील, सी ग्रेट डिस्ट्रेस, डी दिलेला आहे केज ऑफ पोल्ट्री।
तर तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा A4 दिलेला आहे. डू ॲज डिरेक्टेड. पहिला दिलेला आहे बघा द बेबी लंगूर रिमेंड मोशनलेस मेक निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. तुम्हाला वाक्य नकारार्थी करायचं आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे दुसरा द सिम्प्लिफाय सॅड शी सिम्पली सॅड देअर क्वाइटली ॲड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग ॲड करून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. पुढचा प्रश्न A5 दिलेला आहे. सोमच्या आधारावर हे लिहायचं आहे. हाऊ विल यू हेल्प अॅन इंजोर्ड बर्ड ॲनिमल. सोमचा प्रश्न आहे, तुम्ही ते सोडवायचं आहे. प्रश्न B बघा दिलेला आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी पुढचा प्रश्न पाहण्याआधी प्लीज व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला पुढचा प्रश्न B बघूया. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पहिला दिलेला आहे B1 स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. पहिला स्टेफन वॉज अन एव्हरेज चाइल्ड अँड नॉर्मल टीनेजर. सेकंड दिलेला आहे स्टेफन हॉकिंग वॉज अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी. तिसरा दिलेला आहे हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मॅथमॅटिक्स. चौथा दिलेला आहे करेज इज नॉट अ वंडरफुल थिंग. हे तुम्हाला ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते लिहायचे आहेत वाक्य. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पॅसेज दिलेला आहे बघा इथं, त्याच्या आधारे तुम्हाला ते प्रश्न लिहायचे आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूया. B2 बघा कम्प्लीट द फॉलोइंग. पहिला दिलेला आहे स्टेफन हॉकिंग डिसाइडेड टू स्टडी फिजिक्स बिकॉज. हे वाक्य तुम्हाला पूर्ण करायचे आहेत पॅसेजच्या आधारे. दुसरा दिलेला आहे स्टेफन हॉकिंग्स पॅरेंट फेल्ड टू नो अबाउट स्टेफन दॅट. थर्ड दिलेला आहे नोबडी कुड इमेज दॅट स्टेफन्स माइंड डॉट डॉट. वाक्य पूर्ण करायचं आहे. चौथा दिलेला आहे करेज इज अ क्वालिटी विच मेक्स पीपल डॉट डॉट. B3 बघा दिलेला आहे फाइंड द सिमिलर वर्ड्स फ्रॉम द पॅसेज फॉर द फॉलोइंग. सिमिलर वर्ड्स तुम्हाला फाइंड करायचे आहेत सिनॉनिम्स पॅसेजमधून. अक्लेम्ड. सेकंड दिलेला आहे ओव्हर स्टेटिंग. सेकंड दिले अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग. अँड चौथा दिलेला आहे बघा द स्टडी ऑफ द युनिवर्स. हे तुम्हाला लिहायचे आहेत पॅसेजच्या आधारे. पुढचा प्रश्न B दिलेला आहे B4 दिलेला आहे बघा डू ॲज डिरेक्टेड. ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. चेंज द सेंटेन्स इंटू पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये याचं रूपांतर करायचं आहे. पुढचा प्रश्न B दिलेला आहे दुसरा दिलेला आहे बघा करेज इज अ वंडरफुल थिंग. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ एक्सक्लेमेटरी. इथे 3 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यामधील कोणतं करेक्ट ऑप्शन असणार ते चूज करून तुम्ही लिहायचं आहे. हाऊ वंडरफुल थिंग करेज इज. सेकंड दिलेला आहे व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. थर्ड दिलेला आहे व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. तुम्हाला कोणतं योग्य वाटतं ते लिहायचं आहे. पुढचा बघा प्रश्न B5 दिलेला आहे वुड यू लाईक टू स्टडी कॉस्मॉलॉजी वाय. हे सोमचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, तसं उत्तर लिहायचं आहे. सेक्शन थर्ड चालू होणार आहे बघा पोएट्री. पोएम दिलेले आहे त्याच्या आधारे हे लिहायचं आहे तुम्हाला. A दिलेला आहे बघा रीड द फॉलोइंग स्टांजास अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 मॅच द फॉलोइंग सेंटेन्सेस. कॉलम A आणि B दिलेला आहेत. A बघा वी शुड नॉट गेट अँग्री. सेकंड वी शुड कन्सिडर. थर्ड वी शुड ट्रीट टू इम्पोस्टर्स. फोर्थ दिलेला आहे वी शुड ट्रस्ट आवर सेल्फ्स. B दिलेला आहे बघा A वेन ऑदर्स डाउट अस. B वेन ऑदर्स ब्लेम अस. C व्ह्यूज अँड थॉट्स ऑफ ऑदर्स. D दिलेला आहे जस्ट द सेम. हे तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला दिलेल्या पोएमच्या आधारे. तर चला पुढचा प्रश्न बघूया. पोएम दिलेली आहे बघा इथं. पुढचा प्रश्न A2 दिलेला आहे बघा 4 ॲडवाइसेस दॅट पोएट हॅज गिवन इन स्टांजा नंबर 1. स्टांजा नंबर 1 मध्ये तुम्हाला पोएटने दिलेले ॲडवाइसेस लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न A3 दिलेला आहे ॲड युअर ओन रायमिंग वर्ड्स इन द फॉलोइंग पेयर्स. तुम्हाला रायमिंग वर्ड्सच्या पेयर्स लिहायचे आहेत पॅसेजच्या आधारे. तर चला पहिला दिलेला आहे लाईज वाईज आणि कोणताही ना तिथं तुम्ही लिहायचं आहे. दुसरा दिलेला आहे एम सेम. तर B बघा ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अन ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. तुम्हाला इथं पोएम दिलेले आहे त्याच्या आधारे तुम्हाला ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम लिहायचे आहे. तर चला पॉईंट्स बघूया. तर तुम्हाला इथं पॉईंट्स दिलेले आहेत बघा. पहिला दिलेला आहे टायटल ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट पोएट्रेस, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच, एनी वन, सेंट्रल आयडिया आणि थीम. तुम्हाला इथं पॉईंट दिलेले आहे टायटल, पोएटचं नाव, रायमिंग स्कीम काय आहे, फिगर ऑफ स्पीच काय आहे, सेंट्रल आयडिया त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते 2 किंवा 3 लाईनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर चला पुढचा सेक्शन चालू होत आहे. चौथा बघा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. अनसीन पॅसेजवर दिलेला आहे. हे पुस्तकामध्ये पॅसेज दिलेला नसणार आहे. तर चला
बघूया प्रश्न. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 दिलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ट्रीज प्रोव्हाइड्स अस विथ, आणि तुम्हाला सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. दुसरं दिलेलं आहे बघा, रिकामी जागा दिलेली आहे, आर फॅन्टॅस्टिक क्रिएशन ऑफ गॉड. आणि तिसरा दिलेला आहे, मेनी आर्टिस्ट स्टडी डॉट डॉट, वाक्य पूर्ण करायचं आहे. चौथा दिलेला आहे, ट्रीज आर युजफुल नॉट ओनली टू मॅन बट ऑल्सो टू. हे तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. पॅसेज दिलेला आहे बघा इथं, त्याच्या आधारे पॅसेज पूर्ण लिहायचे आहेत उत्तरं. तर चला पुढचा प्रश्न बघूया. कम्प्लीट द फॉलोइंग वेब ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रीज. ते पॅसेजच्या आधारे तुम्हाला लिहायचे आहे. पुढचा प्रश्न A3 दिलेला आहे, फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज दॅट मीन. पॅसेजच्या आधारे लिहायचे आहेत बघा, ॲडव्हान्टेजेस, सेकंड नेसेसरी, एक्झाम्पल आणि शॅडो. फोर्थ दिलेला आहे, डू ॲज डिरेक्टेड. फर्स्ट, ट्रीज हेल्प्स अस. बिगिन द सेंटेन्स विथ वी. ते तुम्हाला लिहायचं आहे वाक्य. पुढचा प्रश्न दिलेला आहे, ट्रीज आर युजफुल नॉट ओनली टू मॅन बट ऑल्सो द ॲनिमल्स, टू ॲनिमल्स. तर यूज ॲज वेल ॲज असं तुम्हाला म्हणलेलं आहे. यूज ॲज वेल ॲज वापरून तुम्ही वाक्य ते पूर्ण करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया चला. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, A5 पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट विल यू डू टू सेव्ह आवर ट्रीज. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुमच्या स्वमतच्या आधारे हा प्रश्न लिहायचा आहे. बी दिलेला आहे, समरी रायटिंग. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4A अँड राईट द समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी. समरी रायटिंग करायची आहे ते अनसीन पॅसेजवर 4A मध्ये दिलेल्या. सेक्शन 5 चालू होत आहे बघा. सेक्शन 5 रायटिंग स्किल्स. पहिला दिलेला आहे क्वेश्चन 5A लेटर रायटिंग. A1 और A2 कोणताही एक तुम्हाला सोडवायचं आहे. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. गुण असणार 5. इमॅजिन यू आर प्रणव अँड भूमिका पाटील फ्रॉम A 205 कृष्णा हाइट्स MG रोड कराड. यू हॅव read the following advertisement regarding health. Now attempt any one letter from the following. तुम्हाला इथे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे बघा. हेल्थ इज वेल्थ सेमिनार इज ऑर्गनाइज्ड बाय द स्टुडंट्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल ठाणे ऑन प्रायमरी हेल्थ केअर. ऑल आर इन्व्हायटेड. चीफ गेस्ट डॉक्टर अतुल लिमया. वेन्यू मेमोरियल हॉल. डेट अँड टाइम संडे March 21, 2021 10 AM to 5 PM. 2021ची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्याच्या आधारे तुम्हाला इथं लेटर रायटिंग करायचे बघा. A1 दिलेला आहे इन्फॉर्मल लेटर आणि A2 दिलेला आहे इन्फॉर्मल आणि इन्फॉर्मलच आहे. ही फॉर्मल लेटर आहे ते इन्फॉर्मल आहे. ठीक आहे. रायटिंग अ लेटर टू युअर फ्रेंड आस्किंग हिम टू जॉईन द सेमिनार. यूज द पॉईंट्स गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. हे अटेम्प्ट करा किंवा हे अटेम्प्ट करू शकता. राईट अ लेटर टू द प्रिन्सिपल ऑफ न्यू इंग्लिश स्कूल ठाणे थँकिंग हिम फॉर ऑर्गनायझिंग द सेमिनार. यूज द पॉईंट्स गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. कोणताही तुम्ही एक अटेम्प्ट करायचा आहे. पुढचा प्रश्न B1 और B2 कोणताही एक अटेम्प्ट करायचा आहे. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. B1 दिलेला आहे बघा, डायलॉग रायटिंग. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. पहिला दिलेला आहे बघा, नंबर नो माय पॅरेंट्स डोंट अलाउ मी. सेकंड, दे फिअर अबाउट इट विल अफेक्ट्स माय स्टडीज. थर्ड दिलेला आहे, हॅलो डू यू यूज मोबाईल. फोर्थ, वाय इज इट सो. तुम्हाला हे क्रमागत लावायचं आहे सेंटेन्सेस. तर चला दुसरा दिलेला आहे बघा, त्यामधील कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. ए दिलेला आहे, विच इज युअर फेवरेट मूवी. बी म्हणजे तुम्ही ते कम्प्लीट करायचं आहे. ए दिलेला आहे, व्हॉट टाईप ऑफ मूवी इज इट. आणि बी तुम्ही कम्प्लीट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया चला. पुढचा प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, त्यामधील राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. डायलॉग रायटिंग तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील विषय असणार काय, त्यांचा इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. एज्युकेशनच्या महत्वावर हे तुम्ही डायलॉग रायटिंग करायचं आहे. और साठी दिलेला आहे बघा प्रश्न, स्पीच रायटिंग. इमॅजिन दॅट यू आर द कॅप्टन ऑफ क्रिकेट टीम ऑफ युअर स्कूल. यू आर आस्क्ड टू डिलिव्हर अ स्पीच ऑन हार्डवर्क, अ की टू सक्सेस. आणि पॉईंट्स दिलेले आहेत. हार्डवर्क, स्टे मोटिवेटेड, प्रॉपर प्लॅनिंग, प्रिसिव्हरन्स आणि नो शॉर्टकट्स फॉर सक्सेस, सेट अ गोल, कन्सिस्टन्सी. हे तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीच रायटिंग करायचे आहे. B1 किंवा B2 एक अटेम्प्ट करायचा आहे. पुढचा प्रश्न 6A दिलेला आहे बघा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. A1 दिलेला आहे, नॉन वर्बल टू वर्बल. ऑब्झर्व द फॉलोइंग चार्ट अँड राईट अ पॅरेग्राफ बेस्ड ऑन इट. तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा, इथं पॅसेज कॉलम दिलेले आहेत. पीरियड, टेम्परेचर, ॲक्टिव्हिटीज रन इन फील्ड्स बाय फार्मर्स. समर, मान्सून आणि विंटर. फेब्रुवारी टू मे व्हेरी हॉट, प्लफिंग फील्ड्स, वॉटरिंग. मान्सून दिलेलं आहे बघा, जून टू सप्टेंबर मिल्ड, सोईंग अँड प्लांटिंग.
विंटर दिलेला आहे ऑक्टोबर टू जानेवारी, कोल्ड रिपिंग थ्रेश हे तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला नॉन वर्बल टू वर्बल करायचं आहे, पॅसेजमध्ये याचं रूपांतर करायचं आहे. ऑर साठी दिलेलं आहे बघा इथं वर्बल टू नॉन वर्बल दिलेलं आहे. रीड द इन्फॉर्मेशन गिवन बिलो अँड रिप्रेझेंट इट इन द फॉर्म ऑफ टेबल गिवन बिलो, गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. तुम्हाला इथं पॅसेज दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. पॉईंट दिलेले आहेत मुंबई आणि पुणे. पॉईंट्स दिलेले आहेत बघा इथं कॅपिटल सिटी ऑफ मुंबई आणि पुणे दोघांचे लिहायचे आहेत. दुसरं दिलेलं पॉप्युलेशन, लँग्वेजेस, क्लायमेट आणि स्पेशल फीचर्स. तुम्हाला या पॅसेजच्या आधारे ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे आणि टायटल तिला सुटेबल द्यायचं आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूया. व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढचा प्रश्न बघा. बी दिलेला आहे एक्सपांड द थीम B1 और B2, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. कोणताही तुम्हाला एक अटेम्प्ट करायचं आहे, गुण असणार 5. प्रश्न पहिला बघा B1 दिलेला आहे न्यूज रिपोर्ट. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. इंटरनॅशनल योगा डे इज सेलिब्रेटेड इन आदर्श हायस्कूल सातारा. तर बघा इथं तुम्हाला पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्या आधारे तुम्हाला योगा डेचा इथं न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे. मेक यूज ऑफ द फॉलोइंग गाईडलाईन्स, हेडलाईन, लीड लाईन, कंड्युशन, डेटलाईन, बॉडी ऑफ द रिपोर्ट. हे अटेम्प्ट करा. किंवा दुसरा ऑरसाठी दिलेला आहे बघा B2 डेव्हलप अ स्टोरी टू गेट द फॉलोइंग बिगिनिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल. वेदांत वॉज द मोस्ट ब्रिलियंट बॉय इन माय स्कूल. ही वॉज अन ऑल अराउंडर boy. He was a perfect person in every art. Unfortunately with an accident. तुम्हाला इथं स्टोरी पुढची लिहायची आहे. पुढचा आणि लास्टचा सेक्शन आहे बघा सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न 7वा दिलेला आहे बघा ट्रान्सलेशन. ए दिलेला आहे, त्यामधील ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 4. कोणतेही 4 तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला दिलेला आहे इम्पॉर्टंट, दुसरा दिलेला आहे डिझायर, तिसरा स्पेशल, चौथा स्टाउट, 5वा दिलेला आहे करेज, 6वं दिलेलं आहे कॉम्पिटिशन. बी दिलेलं आहे बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 2. कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला दिलेला आहे रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी. सेकंड, डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक्स. थर्ड, कीप सायलेन्स इन द लायब्ररी. फोर्थ दिलेला आहे रिटर्न द बुक्स विथिन 1 वीक. कोणतेही 2 तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत. पुढचा दिलेला आहे बघा सी ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स ऑर प्रोवर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. ट्रान्सलेशन करायचं कोणतेही एक करायचं आहे. पहिलं दिलेलं आहे ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. सेकंड दिलेलं आहे युनिटी इज स्ट्रेंथ. जर का तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.